नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या हक्काच्या ग्लोबल मराठी न्यूज चॅनलमध्ये. आजचा विषय तुमच्या बँक बॅलन्सशी थेट जोडलेला आहे. ऊस तोडणी नक्की कोणाकडून करावी, हार्वेस्टरनी की मजुरांकडून? हार्वेस्टरनी तोडणी केल्यास वजनात आणि रिकव्हरीत किती फरक पडतो आणि मजुरांची जी खुशाली असते, म्हणजेच जेवण खाण्यापिण्याचा जो वरचा खर्च दिला जातो, त्या कटकटीपेक्षा हार्वेस्टरचा जो 5% कपातीचा भुर्दंड आहे तो आपल्याला परवडतो का? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजेच VSI आणि भारतीय ऊस संशोधन संस्था IISR च्या शोध निबंधाचा आधार घेऊन आपण या प्रश्नांची डीप रिसर्च आणि ॲक्युरेट आकडेवारीसह उत्तरे पाहणार आहोत. सर्वात आधी समजून घेऊया तोडणीतील तांत्रिक फरक नेमकं कसा असतो. मजुरांची तोडणी ही सिलेक्टिव्ह असते. ते पक्का ऊस बघूनच तोडतात. पाचट आणि वाडे हे वेगळे करतात. त्यामुळे कारखान्याला जाणारा जो ऊस असतो तो स्वच्छ असतो आणि पाचटाचे जे प्रमाण असते ते फक्त 2 ते 3% एवढेच असते. दुसरीकडे हार्वेस्टरने हे सरसकट तोडणी करते. यात ऊसाचे 30 ते 40 सेंटीमीटरचे तुकडे म्हणजे बिलेट्स होतात. यामध्ये पाचट ट्रॅश ऊसाचे मिसळण्याचे जे प्रमाण आहे ते प्रमाण 5 ते 8% असतं. महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तो मुद्दा म्हणजे वजनाचा. हार्वेस्टर जमिनीलगत किंवा जमिनीच्या 1-2 इंच खाली जाऊन बेस कटरने कट घेत असतो. शास्त्रज्ञांच्या मते ऊसाचे सर्वाधिक वजन आणि साखर ही खालच्या 1/3 भागात म्हणजेच बुडामध्ये असते. इथे सुक्रोचे प्रमाण 13 ते 14% असते. मजुरांनी तोडताना जमिनीपासून 3 ते 4 इंच आणि काही वेळा 6 इंच बुडक्याच्या वरती राहतो. यामुळे तुम्ही सर्वाधिक साखरेचा भाग हा गमावत असता. संशोधनानुसार हार्वेस्टरमुळे एकरी 1.5 ते 2 टन ऊसाचे वजन जास्त मिळते, जे मजुराच्या तोडीत वाया जात असते. पण सावधान, हार्वेस्टरचा फायदा आणि तोटा कधी होतो? जर ऊस तोडणी ते गाळप कट टू क्रश हा वेळ 24 तासांच्या वर गेला तर मोठं नुकसान होत असतं. याला स्टॅलिंग म्हणतात. मजुरांनी तोडलेला अख्खा ऊस 24 तासात 1 ते 1.5% वजन घटवतो. पण हार्वेस्टरने जे कट केलेले ऊसाचे तुकडे आहेत दोन्ही बाजूने उघडे पडल्यामुळे त्यावर लिकोनोस्टॉक हा जो बॅक्टेरिया आहे तो हल्ला करतो. त्याच्यामुळे काय होतं, ते पश्चिम महाराष्ट्रातील 35 डिग्री तापमानात हार्वेस्टरच्या ऊसाचे वजन 24 तासात तब्बल 3 ते 4% घटत असते. VSIच्या अभ्यासानुसार हार्वेस्टरचा ऊस 18 तासांच्या आत गाळा नाही तर साखरेचा उतारा रिकव्हरी ज्याला आपण म्हणतो, तर दर 24 तासाला 0.1 ते 0.3 युनिटने वेगाने खाली येतो. आता बघूया मजुरांची जे गणित असते. त्या हार्वेस्टरमध्ये सर्वात मोठा तोटा म्हणजे वाडे किंवा जनावरांसाठी जो चारा असतो त्याचा. मजूर शेंद्याकडून कोवळा भाग जिथे साखर कमी पाणी जास्त असते तो भाग जनावरांसाठी तोडतात. 1 टन ऊसामागे साधारणपणे 150 ते 200 किलो हिरवे वाडे मिळते. म्हणजेच 10 ते 15 पेंड्या. आजच्या बाजारभावानुसार जर विचार केला तर एका पेंडीचा दर 15 ते 20 रुपये पकडला तर एका टनामागे हार्वेस्टरमुळे शेतकऱ्याचे 300 रुपयांचे थेट नुकसान होते. हा चारा मजुरांच्या तोडीत मिळतो. पण जर आपण बघितलं तर याचा फायदा शेतकऱ्याला कसा पाहिलं तर काहीच मिळत नाही. जे वाडे असतात ते वाडे मजूरच विक्री करत असतात. त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा फायदाच मिळत नाही. हार्वेस्टरचे वजन 10 टनांपेक्षा जास्त असते. हे मशीन शेतात फिरल्यामुळे माती दबली जाते आणि जमिनीची सच्छिद्रता कमी होते. याचा थेट परिणाम पुढच्या खोडवा पिकाच्या मुळावर होतो. जर तुम्ही हार्वेस्टर वापरला असेल तर बगला फोडणे, ऑफ बॅरिंग ज्याला म्हणतो आपण, ही मशागत करणे गरजेचं असतं. अन्यथा उत्पादनात 5 ते 10% घट येऊ शकते. मात्र एक फायदा असा बी आहे की हार्वेस्टरने बुडके जमिनीलगत कापल्याने खोडव्याला फुटवे चांगले येतात आणि पाचटाचे जे आच्छादन आपण ज्याला मल्चिंग म्हणतो ते नैसर्गिकरित्या मिळते. आता सर्वात महत्त्वाचे, खिशाला काय परवडतं? आपण 1 एकर आणि 40 टन ऊसाचे गणित मांडूया. आता 2 पर्याय. तर पहिला पर्याय, मजुरांनी तोडणी केल्यास जमिनीची बाजू काय असणार आहे, तर ती म्हणजे 6 टन चारा, सुमारे 400 पेंड्या, 400 गुणिले 15 रुपये म्हणजे 6,000 रुपयांचा सरळ सरळ फायदा. पण हा 6,000 रुपयांचा फायदा कोणाला मिळतो, तर हा फायदा मिळतो टोळीतील मजुरांना. याचा 1 रुपया सुद्धा शेतकऱ्याला मिळत नाही. पण तोटा काय? मजुरांची खुशाली, जेवण, वर खर्च हे सगळं मिळून जर बघितलं तर एकरी 2 ते 3,000 रुपये असेच वरच्या वर जातात. आणि बुडका वर ठेवल्यामुळे जे काय असतं 1 ते 1.5 टनाचे वजनाचे नुकसान, त्याचे 3,000 रुपये पकडले तर त्याचं नुकसानीतच होतं. हार्वेस्टरने तोडणी केल्यास जमिनीची बाजू काय आहे, ती म्हणजे बुडका जमिनी लगत तोडल्यामुळे 1.5 टन वजन ज्यादा मिळते, म्हणजे 4,500 रुपयांचा फायदा.
आणि खुशालीचा खर्च पण आपल्याला त्याच्यामध्ये जात नाही. पण तोटा काय होतो, कारखान्याने 5% 65 कपात म्हणजे ट्रॅश डिडक्शन हे कारखाना लावत असतात. 40 टनावर 2 टन कपात म्हणजे 6,000 रुपयांचं सरळ सरळ नुकसान होतं आणि 6,000 रुपयांचा चारा हा वाया जातो. मग योग्य पर्याय कोणता? जर तुमच्याकडे स्वतःची जनावरे असतील आणि चारा हवा असेल तर मजूरच फायदेशीर आहे. जर मजुरांची टंचाई असेल, पाऊस नसेल आणि कारखाना जर जवळ असेल म्हणजे 4 ते 6 तासाच्या अंतरात गाळप होणार असेल तर हार्वेस्टर हाच योग्य पर्याय आहे. जर जमिनीत ओलावा किंवा चिखल असेल तर हार्वेस्टर टाळा, कारण जमीन खराब होते. शास्त्रज्ञांचा या बाबतीमध्ये काय सल्ला आहे, तर यांत्रिकीकरण ही काळाची गरज आहे. मजुरांच्या त्रासाला कंटाळून हार्वेस्टरकडे जायचे असेल तर त्यासाठी काय काय म्हणजे करावे लागेल, तर ऊसाची लागवड 4.5 ते 5 फुटावरती रुंद सरीत करा. हार्वेस्टरचा ऊस 24 तासाच्या आत गाळला जाईल याचे नियोजन करा. पाचट न जाळता ते कुजवणारे कल्चर वापरा. शेतकरी मित्रांनो, निर्णय तुमचा आहे, पण लक्षात ठेवा, योग्य नियोजन हेच नफ्याचे गमक आहे. तुम्ही ऊस तोडणी कोणाकडून करता आणि तुम्हाला काय अनुभव आला, कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा डीप रिसर्च आणि ॲक्युरेट माहितीसाठी आपल्याला ग्लोबल मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.